नमस्कार अमरावती। अमरावती जिल्ह्यातील पाणी पुरवठा कामांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण प्रलंबित बिलांमुळे कंत्राटदारांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे। 2024 ते 2026 या कालावधीमध्ये तब्बल 18,81,00,000 रुपयांची बिलं प्रलंबित असल्यामुळे जिल्हा जीवन प्राधिकरण कंत्राटदार असोसिएशन संतप्त झाली आहे। एप्रिल 2026 मध्ये प्रशासनाकडून बिल देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र प्रत्यक्षात अजूनही एकही ठोस निर्णय झालेला नाही। त्यामुळे कंत्राटदारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। याच पार्श्वभूमीवर कंत्राटदारांनी मजिप्रा कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलंय। इतकंच नाही तर आज 6 मे पासून कंत्राटदारांनी बेमुदत कामबंद आंदोलनाची घोषणा केली असून याचा थेट परिणाम जिल्ह्यातील सुरू असलेल्या कामांवर होण्याची शक्यता आहे। कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत कंत्राटदारांनी प्रशासनाविरोधात संतापही व्यक्त केलाय। आमची बिलं तात्काळ द्या, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करू। बिलांची तात्काळ पूर्तता न झाल्यास आंदोलन आणखी उग्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय। त्यामुळे प्रशासन आता काय भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। दरम्यान या आंदोलनामुळे विकास कामांवर आणि पाणी पुरवठ्यावर काय परिणाम होतो हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। धनंजय बंड, जिल्हा जीवन प्राधिकरण संघटनेचा मार्गदर्शक आहे। आम्ही आज जे इथं ठिय्या आंदोलनाची जी सुरुवात केलेली आहे, त्या सध्या ही आमची वॉर्निंग आहे। आमचे पैसे जेथपर्यंत मिळणार नाही तेथपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। आमचे देयक मागील जवळपास 1 वर्षापासून प्रलंबित आहेत। 24-25चे आमचे जवळपास 3,57,00,000 आहेत आणि 25-26चे जवळपास 9,37,00,000 आहे आणि सध्याचे जे बिलं आहे ते जवळपास 5 कोटीचे बिलं आहे। असे एकूण 18,41,40,00,000 रुपयाचे बिलं आमचे गेल्या 6 महिन्यापासून प्रलंबित आहे। आमच्याकडे जे कामगार आहेत त्यांची परिस्थिती अत्यंत खराब झालेली आहे। बऱ्याचशा कंत्राटदाराकडे आता दर महिन्याचे जे त्यांचे कर्मचारी आहेत त्यांना पगार देण्यासाठी पैसे नाही आहे। कर्मचारी कामावर येण्यासाठी टाळाटाळ करत आहे। तरी अशाही परिस्थितीत आम्ही पूर्ण जिल्ह्याचा पाणी पुरवठा व्यवस्थित करत आहे, तरी आमचे देयक अजूनपर्यंत मिळाले नाही। मध्यवर्ती कार्यालय मुंबई येथे आमच्या कंत्राटदार संघटनेचे पदाधिकारी बऱ्याचदा जाऊन आले, त्यांना वारंवार विनवणी केली। ते असे म्हणत आहे की आता आमच्याकडे तुम्हाला पैसे देण्यास उपलब्ध नाही। ही साफ खोटी गोष्ट आहे। प्रत्येक विभागामध्ये पैशाची तरतूद असते। इथे विभागामध्ये दर वर्षाचे पाणी पुरवठ्यासाठी संबंधित निविदा काढल्या जातात। त्या निविदा काढतानाच ह्या सर्व गोष्टीचा विचार केला जातो। तरतूद असतानासुद्धा आमचे पैसे मिळत नाही। समजा एखाद्या वेळी तरतूद कमी पडली तर शासनाच्या विभागामध्ये प्रत्येक विभागामध्ये नवीन तरतूद करण्याची सुद्धा प्रावधान असते। असं असतानासुद्धा विनाकारण आम्हाला वरच्या शासन स्तरावरून अत्यंत त्रास देण्यात येत आहे। वारंवार आम्हाला आंदोलन करावं लागत आहे। मागील 6 महिन्यापासून आम्ही पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्याकरता अथक प्रयत्न केले, पण तरीही आमची यांनी कोणत्याही प्रकारे कदर केली नाही। वारंवार आम्हाला आंदोलने करावं लागत आहे, तरी आम्ही कोणत्याही प्रकारे पाणी पुरवठा डिस्टर्ब न होता आजपर्यंत आंदोलन केले। आता आम्हाला पैसे मिळाले नाही तर आम्ही या आंदोलन अत्यंत तीव्र करू। आम्ही कशी परिस्थिती निर्माण होईल या सर्वस्वी हे मजिप्रा डिपार्टमेंट जबाबदार राहील।